तारेवरची कसरत भाग 1. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. नवीन संसार, नवी स्वप्न. अन्विता, अगं किती वेळ आरशासमोर उभी राहणार? ऑफिसला उशीर होईल ना? विहान हसत खोलीत आला. हलकी गुलाबी साडी, मोकळे केस आणि डोळ्यात हजार स्वप्न घेऊन अन्विता आरशात स्वतःकडे पाहत होती. लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते आणि आज तिचा लग्नानंतरचा ऑफिसमधला पहिला दिवस होता. काय करू? थोडं नर्वस वाटतंय, ती हळू आवाजात म्हणाली. विहान तिच्या जवळ येत म्हणाला, तू सगळं छान सांभाळशील. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. खाली हॉलमध्ये सासू सुमित्रा आधीपासूनच बसली होती. आजपासून पुन्हा ऑफिस सुरू? त्यांनी विचारलं. हो आई, अन्विता नम्रपणे म्हणाली. सुमित्रा कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या, घर सांभाळून नोकरी करणं काही सोपं नसतं बरं का. आजकालच्या मुलींना करिअर जास्त महत्त्वाचं वाटतं. अन्विताचं हसू क्षणात फिकं पडलं. माधव सासरे मात्र शांतपणे म्हणाले, तिला करू दे तिच्या मनासारखं. शिकली आहे, मेहनत केली आहे. सुमित्रा काही न बोलता उठून स्वयंपाकघरात गेल्या. अन्विता मनातल्या मनात विचार करू लागली, मी खरंच दोन्ही सांभाळू शकेन ना? सकाळी सगळ्यांचा नाश्ता, डबे, घर आवरणं करत करत तिला स्वतःचा चहा देखील नीट प्यायला वेळ मिळाला नाही. घड्याळात 8:40 झाले. देवा, ट्रेन चुकणार. ती घाईघाईने बॅग उचलत म्हणाली, मी सोडतो तुला. विहान म्हणाला, नको, तू पण उशीर होशील. ती धावतच स्टेशनवर पोहोचली. प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, घाम, आवाज. लग्नाआधी हे सगळं तिला रुटीन वाटायचं, पण आज अचानक सगळं जड वाटत होतं. ट्रेनमध्ये उभी राहून ती मोबाईलमध्ये स्वतःचा आणि विहानचा लग्नातला फोटो पाहत बसली आणि हसली. पण लगेच सासूचे शब्द कानात घुमले, घर सांभाळून नोकरी करणं सोपं नसतं. तिच्या मनात नकळत भीती शिरली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. हे मिसेस अन्विता विहान देशमुख, रिया मुद्दाम जोरात म्हणाली. सगळे हसू लागले. अन्विता देखील हसली, पण तिला जाणवलं आता ती फक्त अन्विता राहिली नव्हती. दिवसभर मीटिंग, मेल्स, कामाचा ताण, त्यातच बॉस मल्होत्रा सर अचानक म्हणाले, मॅरेज इज फाईन बट आय होप युअर परफॉर्मन्स वोंट सफर. त्या वाक्याने तिच्या छातीत काहीतरी टोचलं. रात्री घरी येईपर्यंत ती पूर्ण थकली होती. घरी आल्यावर सुमित्रा म्हणाल्या, पोळ्या करायच्या बाकी आहेत. क्षणभर अन्विता स्तब्ध झाली. तिचे हात थरथरत होते, डोळे मिटत होते, पण ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. पोळी लाटताना अचानक तिच्या डोळ्यातून पाणी गळालं. तेवढ्यात मागून विहान आला. अगं काय झालं? ती पटकन डोळे पुसत म्हणाली, काही नाही. पण त्या दिवशी पहिल्यांदा तिला जाणवलं, लग्न फक्त 2 माणसांचं नसतं, तर अनेक अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि स्वतःला विसरण्याची सुरुवात असते. पहिला टोमणा. सकाळचे फक्त 5 वाजले होते. अलार्म वाजायच्या आधीच अन्विताचे डोळे उघडले. शरीर अजूनही कालच्या थकव्याने दुखत होतं. हातात जडपणा, डोकं गरगरत होतं. पण तरीही ती पटकन उठली, कारण आता तिचं आयुष्य थकल्यावर थांबण्याचं राहिलंच नव्हतं. ती अलगद उठली. विहानची झोप मोडू नये म्हणून सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेली. गॅसवर चहा ठेवताना तिच्या डोळ्यांसमोर ऑफिसचं काम फिरत होतं. आज क्लायंट मीटिंग होती, प्रेझेंटेशन पूर्ण करायचं होतं आणि त्याच वेळी घरात सगळ्यांचे डबे, नाश्ता, कपडे. मी खरंच मॅनेज करू शकेन ना? तिने स्वतःलाच विचारलं. थोड्याच वेळात सुमित्रा स्वयंपाकघरात आल्या. अरे वा, आज लवकर उठलीस. त्यांच्या आवाजात कौतुक कमी आणि टोमणा जास्त होता. हो आई, काम जास्त आहे आज. पण घरचं काम आधी नीट झालं पाहिजे बरं का. ऑफिसचं काय, तिथे बसून एसीमध्ये काम करायचं असतं. अन्विताच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. तिला उत्तर द्यावंसं वाटलं. एसीमध्ये बसलं म्हणून काम सोपं नसतं. पण ती फक्त हसली, कारण तिला पहिल्याच महिन्यात उद्धट सून व्हायचं नव्हतं. नाश्ता करताना विहान मोबाईलमध्ये मेल्स बघत होता. आज उशीर होईल मला, तो सहज म्हणाला. अन्विताच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली. मग संध्याकाळी? तू मॅनेज कर ना एक दिवस. ते वाक्य साधं होतं, पण तिच्या मनावर ओझं टाकून गेलं. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती आधीच दमलेली होती. मीटिंग सुरू झाली. अन्विता प्रेझेंटेशन देत होती, पण रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे तिचं लक्ष विचलित होत होतं. अन्विता, नेक्स्ट स्लाइड. बॉस चिडून म्हणाले. ती गोंधळली. रॉंग फाईल उघडली गेली. कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली. रिया हलकंसं हसली. मल्होत्रा सर सगळ्यांसमोर म्हणाले, धिस इज वाय पर्सनल लाईफ शुड नॉट अफेक्ट वर्क.
त्या एका वाक्याने तिचा आत्मविश्वास हादरला. तिला वाटलं जणू सगळ्यांच्या नजरा तिलाच दोष देत होत्या. संध्याकाळी गर्दीच्या ट्रेनमध्ये उभी असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोबाईलवर आईचा मेसेज होता, जेवलीस का बाळा? इतकंसं वाक्य पाहून तिचा बांध फुटायचा बाकी होता. पण तिने स्वतःला सावरलं, कारण आसपासच्या गर्दीत कुणालाही तिच्या थकव्याशी काही देणं घेणं नव्हतं. घरी पोहोचल्यावर सुमित्रा दारातच म्हणाला, इतका उशीर? घरातली कामं कोण करणार मग? अन्विता शांतपणे आत आली. आई, आज मीटिंग होती. आमच्याही काळात कामं होती, पण घर कधी दुर्लक्षित केलं नाही. तो आमच्या काळात हा शब्द तिच्या मनाला सतत टोचत होता. ती कपडे बदलून थेट स्वयंपाकघरात गेली. गॅससमोर उभं राहून पोळ्या करताना तिचे डोळे मिटत होते. अचानक तिच्या हाताला तवा लागला. ती वेदनेने ओरडली. विहान धावत आला. काय झालं? त्याने तिचा हात धरला. हात लाल झाला होता. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. पण त्याच वेळी सुमित्रा म्हणाल्या, कामात लक्ष असेल तर असं होत नाही. हे ऐकताच अन्विताच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. विहान काही बोलणार इतक्यात तीच म्हणाली, मी ठीक आहे. कारण तिला कळायला लागलं होतं, या घरात तिच्या थकव्यापेक्षा तिच्या जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. ऑफिसची पहिली चूक. सकाळचे 4 वाजले होते. घरभर गाढ शांतता पसरली होती. बाहेर अजून अंधार होता, पण अन्विताच्या डोळ्यात झोप नव्हती. रात्री उशिरापर्यंत प्रेझेंटेशन तयार करत बसल्यामुळे तिचं डोकं प्रचंड दुखत होतं. काल तव्याने भाजलेल्या हातावर अजूनही जळजळ होत होती. ती हळूच उठली. आरशात स्वतःकडे पाहताच ती काही क्षण थांबली. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर थकवा, ओठांवर हरवलेलं हसू. ही मीच आहे? तिने स्वतःलाच विचारलं. लग्नाआधीची अन्विता आठवली. नेहमी हसणारी, एनर्जेटिक, करिअरबद्दल स्वप्न पाहणारी. आणि आता फक्त 10 दिवसात ती इतकी बदलली होती. स्वयंपाकघरात जाऊन तिने काम सुरू केलं. चहा, नाश्ता, डबे, कपडे. एक कप संपायच्या आत दुसरं समोर उभं राहत होतं. तेवढ्यात सुमित्रा आत आल्या. आज भाजी थोडी तिखट करू नकोस, माधवांना त्रास होतो. हो आई. आणि विहानच्या डब्यात गोड पण ठेव, त्याला आवडतं. हो अगं, आणि रोहनला सँडविच हवंय आज. अन्विता फक्त मान हलवत होती. तिच्या मनात एकच विचार चालू होता, माझ्यासाठी कोण विचारतंय? सकाळी विहान उठून तयार झाला. अन्विता अजूनही स्वयंपाकघरातच होती. तू अजून तयार नाहीस? तो आश्चर्याने म्हणाला. ती घड्याळाकडे पाहून घाबरली. देवा, 8 वाजले. ती घाईघाईने खोलीत गेली. साडी नीट करताना तिचे हात थरथरत होते. केस अर्धे ओले, चेहऱ्यावर घाई, डोळ्यात ताण. विहानने तिच्याकडे पाहिलं. इतका स्ट्रेस घेऊ नकोस यार. ती फक्त हलकसं हसली, कारण तिला माहीत होतं स्ट्रेस आता तिच्या आयुष्याचा भाग बनत झाला होता. स्टेशनवर आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. लोक धावत होते, ढकलत होते. ट्रेनमध्ये कसंबसं चढताना तिची फाईल खाली पडली. कागद सगळीकडे विखुरले. अगं बाई, नीट ना, कुणीतरी ओरडलं. ती पटकन कागद गोळा करू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण गर्दीत कुणालाही ते दिसलं नाही. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत ती पूर्णपणे एक्झॉस्टेड झाली होती. आजची क्लायंट प्रेझेंटेशन खूप महत्त्वाची होती. मल्होत्रा सरांनी आधीच वॉर्निंग दिली होती. धिस प्रोजेक्ट डिसाइड्स युअर फ्युचर इन धिस कंपनी. अन्विताने लॅपटॉप सुरू केला, पण तिचं लक्ष लागत नव्हतं. रात्रीची अपुरी झोप, सकाळची धावपळ, घरचे टोमणे, प्रवासाचा थकवा, सगळं डोक्यात एकत्र फिरत होतं. रिया तिचा डेस्कजवळ आली. एव्हरीथिंग ओके मिसेस परफेक्ट बहू? ती मुद्दाम हसत म्हणाली. अन्विताने दुर्लक्ष केलं. कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशन सुरू झाली. मोठे क्लायंट्स आले होते. सगळ्यांच्या नजरा अन्वितावर होत्या. ती स्वतःला सावरत बोलायला लागली. पहिल्या काही स्लाइड्स व्यवस्थित केल्या, पण अचानक तिचा मेंदू ब्लँक झाला. ती पुढचं सेंटेन्स विसरली. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. हात घामाने ओले झाले. अन्विता! बॉसचा कठोर आवाज आला. ती घाबरली. घाईघाईने नेक्स्ट स्लाइड उघडली, पण चुकीची फाईल ओपन झाली. स्क्रीनवर पर्सनल नोट्स दिसू लागले. त्यात लिहिलेलं होतं, घर, ऑफिस, मला काहीच जमत नाहीये. संपूर्ण रूममध्ये कुजबूज सुरू झाली. रिया हलकेच हसू लागली. अन्विताचा चेहरा पांढरा पडला. तिला वाटलं जमीन फाटावी आणि आपण त्यात गायब व्हावं. मल्होत्रा सर रागाने उठले. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? ती काही बोलू शकत नव्हती. घशात शब्द अडकले होते. धिस इज हायली अनप्रोफेशनल. त्यांचा आवाज पूर्ण रूममध्ये घुमला. मॅरेज, फॅमिली, इमोशन्स
इफ यू कांट हँडल बोथ देन मे बी कॉर्पोरेट लाईफ इज नॉट फॉर यू. त्या शब्दांनी तिचं हृदय अक्षरशः तुटलं, कारण ती रोज स्वतःला तोच प्रश्न विचारत होती, मी खरंच दोन्ही सांभाळू शकते का? आज पहिल्यांदा कुणीतरी तिच्या जखमेवर थेट बोट ठेवलं होतं. प्रेझेंटेशन अर्धवटच संपली. क्लायंट्स निघून गेले. रिया तिच्या जवळ येऊन म्हणाली, टेक केअर यार. घर आणि ऑफिस बॅलन्स करणं सगळ्यांना जमत नाही. त्या वाक्यात सिंपती नव्हती, फक्त टोमणा होता. अन्विताला वॉशरूममध्ये जाऊन रडावंसं वाटलं. ती आत गेली आणि दरवाजा बंद करून खाली बसली. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला, बाहेर कुणाला आवाज जाऊ नये म्हणून. मी एवढी कमजोर कधी झाले? तिला स्वतःचाच राग येत होता. संध्याकाळी विहानचा फोन आला. कशी झाली मीटिंग? क्षणभर ती शांत राहिली. तिला सगळं सांगायचं होतं की आज सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला, की ती आतून तुटत झाली आहे, की तिला फक्त कोणीतरी मिठी मारून सगळं ठीक होईल एवढंच ऐकायचं होतं. पण ती फक्त म्हणाली, हो ठीक झाली. कारण तिला माहिती होतं स्त्रिया अनेकदा स्वतःच्या वेदना लपवण्यात एक्सपर्ट होतात. घरी पोहोचल्यावर सुमित्रा टीव्ही पाहत बसल्या होत्या. आज पुन्हा उशीर. अन्विता शांत होती. आमच्या काळात बायका घराला प्राधान्य द्यायच्या. ते शब्द ऐकताच तिच्या मनात दिवसभर साचलेलं दुःख अचानक उसळलं. पण ती काही बोलली नाही. ती थेट खोलीत गेली, दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदा ती स्वतःच्या आयुष्यासमोर हरल्यासारखी रडली. बाहेर संपूर्ण जगासाठी ती स्ट्रॉंग वर्किंग वुमन होती, पण आतून ती फक्त थकलेली, एकटी पडलेली, समजून घेण्याची वाट पाहणारी एक साधी स्त्री होती. विहानचा आधार. रात्र खूप पुढे गेली होती. खोलीत फक्त मंद पिवळा दिवा सुरू होता. बाहेर हॉलमध्ये टीव्हीचा आवाज हळूहळू बंद झाला आणि घर शांत झोपेत हरवलं. पण अन्विताच्या डोळ्यात झोप नव्हती. ती बेडच्या कोपऱ्यात बसून गुडघ्यात चेहरा लपवून शांतपणे रडत होती. आज दिवसभरात जे काही झालं होतं ते सतत तिच्या डोक्यात फिरत होतं. कॉन्फरन्स रूम, बॉसचा ओरडा, रियाचं हसणं, सासूचे टोमणे आणि स्वतःवरचा वाढत चाललेला राग. मला खरंच काही जमत नाहीये, तिच्या मनातला आवाज तिला आतून तोडत होता. तेवढ्यात दरवाजा हळूच उघडला. विहान आत आला. अन्विता, झोपली नाहीस अजून? ती पटकन डोळे पुसत म्हणाली, हो बस जरा. विहान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. आज तिच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब होतं. तो तिच्या जवळ येऊन बसला. काय झालंय? काही नाही, माझ्याकडे बघून बोल. तिने नजर चुकवली, कारण त्याच्या डोळ्यात काळजी होती आणि ती काळजी पाहिली की तिचा बांध फुटणार होता. विहानने तिचे हात हातात घेतले. ऑफिसमध्ये काही झालं? इतकं ऐकताच तिचे डोळे भरून आले. ती स्वतःला खूप वेळ सावरत होती, पण आता शब्दांबरोबर सगळं दुःख बाहेर येऊ लागलं. आज सगळ्यांसमोर माझी चूक झाली. तिचा आवाज थरथरत होता. प्रेझेंटेशनमध्ये मी गोंधळले, बॉस ओरडले, सगळे बघत होते मला. ती बोलता बोलता रडू लागली. आणि मला कळत नाहीये विहान, मी एवढी कमजोर का होत चालले? विहान शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सकाळपासून रात्रीपर्यंत मी धावत असते. घर, ऑफिस सगळं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण तरी प्रत्येक ठिकाणी कमीच पडते. त्या शब्दात तिचं संपूर्ण तुटलेपण होतं. आईंना वाटतं मी घराकडे लक्ष देत नाही. ऑफिसमध्ये वाटतं मी पर्सनल लाईफमध्ये अडकले. ती हसली, पण ते हसू वेदनांनी भरलेलं होतं. नेमकं मी कुठे चुकीची आहे? विहानच्या मनाला ते शब्द लागले, कारण तो पहिल्यांदाच तिचं हे रूप पाहत होता. नेहमी सगळं हसत सांभाळणारी अन्विता आज आतून पूर्ण कोसळली होती. तो हलकेच तिच्या जवळ सरकला. अन्विता, इकडे बघ. तिने ओलसर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तू कमजोर नाहीयेस, मग एवढं का तुटतंय सगळं? कारण तू एकटी सगळं सांभाळायचा प्रयत्न करतेस. ती शांत झाली. विहान पुढे म्हणाला, तू स्वतःवर खूप प्रेशर टाकतेस. परफेक्ट सून, परफेक्ट एम्प्लॉई, परफेक्ट वाईफ, परफेक्ट एव्हरीथिंग. तो हलकसं हसला. पण तू माणूस आहेस ना, मशीन नाही. ते वाक्य ऐकताच तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. कितीतरी दिवसांनी कुणीतरी तिचा थकवा समजून घेत होता. विहानने तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला. माझं ऐकशील? ती शांतपणे मान हलवली. काही दिवस स्वतःलाही वेळ दे. प्रत्येक गोष्ट एकटीने उचलायची गरज नाही. अन्विता हळू आवाजात म्हणाली, पण घरात कुणाला वाटेल मी जबाबदारी टाळते. लोक काय विचार करतील यापेक्षा तू कशी आहेस हे महत्त्वाचं आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात कुठेतरी ऊब निर्माण झाली.
थोड्या वेळाने विहान उठला. चल. कुठे? टेरेसवर. आत्ता? हो, मॅडमला फ्रेश एअरची गरज आहे. पहिल्यांदाच. त्या रात्री अन्विता हलकीशी हसली. टेरेसवर थंड वारा वाहत होता. संपूर्ण शहर दिव्यांनी चमकत होतं. अन्विता कठड्याजवळ उभी राहिली. विहान तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. माहितीय, तो म्हणाला, लग्नाआधी तू मला म्हणाली होतीस ना, करिअर आणि फॅमिली दोन्ही छान सांभाळायचे. ती हलकसं हसली. हो, तेव्हा खूप सोपं वाटत होतं. आणि आता? तिचे डोळे पुन्हा ओले झाले. आता वाटतं मी स्वतःलाच हरवत चालले. क्षणभर शांतता पसरली. मग विहान तिचा हात हातात घेत म्हणाला, स्वतःला हरवू देणार नाही मी तुला. त्या एका वाक्याने तिच्या मनात दिवसभर साचलेला भार हलका झाला. ती नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. काही क्षण दोघेही शांत होते. ना तक्रारी, ना टोमणे, ना अपेक्षा, फक्त एकमेकांचा आधार. पण खाली खोलीच्या खिडकीतून सुमित्रा हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. लग्न झाल्यापासून मुलगा बदललाय, त्या मनातच म्हणाल्या. आणि नकळत अन्विताच्या आयुष्यातील पुढच्या वादळाची सुरुवात झाली. इथून पुढची कथा पाहू पुढच्या भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.